साहेब 2011 साली मी चमत्कार करून या शहराचा नगराध्यक्ष झालो, तेव्हा सुद्धा या भाजपवाल्यांनी आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलेलं होतं आणि त्या दिवशी आपल्या साहेबांचा चेहरा मला बारीक झालेला दिसला होता, कारण माझ्या मुलं शिवसेनेची सीट पडलेली होती. मला साहेबांनी सांगितलं वामन तू बदला घे. तेव्हा शिवसेना प्रमुख सुद्धा जिवंत होते आणि जेव्हा अंबरनाथच्या नगराध्यक्षाला साहेब घेऊन गेले तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं एकनाथ बदलापूरचा बदला घे. मला साहेबांनी सांगितलं वामन काय करता येईल. साहेब बोला त्यांचा 6.25 वर्षाचा करार ठरलेला आहे. मी बोला तुम्ही माझ्यामध्ये पडू नका, मी कसा नगराध्यक्ष शिवसेनेचा होत नाही ते बघतो. साहेबांना वाटलं हा साला काय बोलतो मलाच माहिती नाही, आणि मला हक्काने बोलतात. मी बोला साहेब तुम्ही बघा मी चमत्कार करून दाखवतो का नाही. साहेब 6 वर्ष उलटून गेलं. त्यांना नगराध्यक्षाचा राजीनामा देण्यासाठी तो जो नगराध्यक्ष आहे त्यांनी चालढकल केली. मकुंदी शेठ इथं या ठिकाणी बसलेले मकुंदी शेठ त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते, सिद्धरजी पाटील त्यांच्या बरोबर होते. 3 महिने उलटून गेले. 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या 3 महिना मकुंदी शेठ एक कानाखाली त्याच्या लावली आणि राजीनामा देतो का नाही सांग असं सांगितलं. मकुंदी शेठ बरोबर ना. मग साहेब मी पण गणिमी काव्याने काम चालू केलं तरी सुद्धा तो ऐकायला तयार नव्हता. मग आमच्या रंगोली हॉटेलला मीटिंग वर मीटिंग. मी बोला चला मी पण तुमच्या बरोबर आहे. माझ्या शिवसेनेत सर्व 14चे 14 नगरसेवक त्याच्यावर विश्वासात ठराव. आमचे प्रकाश पाटील बोलतात आणि मोहन शेठ आता इथं नाहीये. अरे तू असं काय करतो. आपण देतो रोज खायचं प्यायचं नंतर त्यांची गद्दारी करायची. मी बोला पहिला त्यांनी आपल्या पाठीमध्ये खंजीर खोपसलेला आहे. हे प्रकाशजी पाटील साहेब नुसते घाबरायचे. जेवू का नको जेवू, मच्छी खाऊ का नको खाऊ. मी मला लिंदाच खा. आणि साहेब गट नेते त्या ठिकाणी सिद्धरजी पाटील होते, ते गेले त्याला राजीनामा घेऊन द्यायला. आणि मी तुमच्या मागे बसलेला आहे. अहो मोरे, मुकुंद शेठ, अजित दामले, गवारी बाई, प्रकाश धोत्रे, सुनील भगत. साहेब माझी बोट तयारच होती. तिथे राजीनामा घेऊन पायऱ्या उतरत होते. हे 14 जण अहो मोरे होते. कुठे चाललाय. बोला बस. नाही नाही थांब मला शू आली. रस्त्यात उतरला. मी बोलत अरे सर बस बोला आपल्याला मोठ्या साहेबांना शिंदे साहेबांना भेटायला जायचं. साहेब महापौर निवासला घेऊन गेलो आणि साहेबांना सांगितलं साहेब राजीनामा दिला, जिल्हाधिकाऱ्यांना सांगा मंजूर करा. आणि आमची एक सोनवणी बाई होती. 7 लोकांना साहेब मी घेऊन गेलो आणि ज्या दिवशी घेऊन गेलो 21व्या दिवशी आम्ही त्याला या मतदारसंघामध्ये घेऊन आलो. साहेब नागपूरला होते. साहेब अधिवेशन चालू होतं. मी बोला साहेब माझी राजकारणाची शेवटची इच्छा आहे. अरे खरोखर तू नगराध्यक्ष होणार आहेस का. मी बोला साहेब तुम्ही भेटत त्या विमानाने 8:30 वाजता साहेब विमानामध्ये सीट सुद्धा नव्हती. साहेबांनी कोणाची तरी 1-2 जणांची तिकीट कॅन्सल केली. मी गोव्यावरनं विमानामध्ये मुंबई एअरपोर्टला आलो आणि साहेब पोच पोटा घेऊन मुंबई एअरपोर्टवर साहेब आले आम्हाला घ्यायला. साहेबांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही तेव्हा अश्रू बघा, त्याचा चेहरा फुललेला बघा, तर माझ्या डोळ्यामध्ये त्यावेळेस साहेब अश्रू आलेले होते. कारण माझ्यामुळे त्या शिंदे साहेबांची इज्जत केलेली होती. या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना कोणी वाकड्या नजरेने बघण्याची ताकद नव्हती. तरी सुद्धा साहेब आम्ही आपलाच एक नगरसेवक फुटला. साहेब बोला त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका, तरी सुद्धा मी एक मताने नगराध्यक्ष होईल. मी त्याच्या काकाला साहेबांना फोन लावून दिला की त्याला सांग तू सभागृहात आला तर लक्षात ठेव. मग त्याच्या काकाने त्याला सभागृहात येऊन दिलं नाही. मग कोणचे अशी दामले यांचा उपनगराध्यक्ष फॉर्म भरायला गेले साहेब
आणि आमदार साहेबांना फोन करून सांगला, आमदार साहेब बंदरगाव आम्ही तुमची मिरवणूक घेऊन येतो शरद दिली, तुम्ही निश्चित राहा साहेब. ती मिरवणूक डायरेक्ट अंबानाच्या रेस्ट हाऊसला आशेची आपले नोकून बैल घेऊन आले आणि 2 वाजता त्या ठिकाणी शिवसेनेचा डोळाने भगवा आम्ही साहेब त्या नगर परिषदेवर फडकवला आणि तो साहेब आज सगळ्यात आम्ही 15 वर्ष सातत्याने तो भगवा झेंडा तसा साहेब साबूत ठेवलेला आहे.